हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। 8वा श्लोक। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या 2ऱ्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। ही भूमौ असपत्नम रुद्धम राज्यम च सुराणाम आधिपत्यम अवाप्य अपि यत् मम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम अपनुद्यात् तत् न प्रपश्यामि। याचा अर्थ असा होतो की कारण भूमौ म्हणजे पृथ्वीवर असपत्नम रुद्धम राज्यम निष्कंटक, असपत्नम म्हणजे निष्कंटक, रुद्धम म्हणजे समृद्ध राज्य, च सुराणाम आधिपत्यम अवाप्य आणि देवांचंही स्वामित्व, देवांचंही आधिपत्य मिळालं तरी अपि यत मम इंद्रियाणाम, तरी जे माझ्या इंद्रियांना उच्छोषणम शोकम अपनुद्यात, माझ्या इंद्रियांना शोषून टाकणाऱ्या शोकाला घालवील असं काही साधन तत् न प्रपश्यामी, मला दिसत नाही। अर्जुन म्हणतो आहे मला जो शोक झालेला आहे, आणि कसा शोक झालेला आहे तर माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा, इंद्रियांना शुष्क करणारा जो शोक झाला आहे, त्या शोकाची निवृत्ती करू शकेल असं मला काही दिसत नाही। म्हणजे तुझ्या वाचून या माझ्या शोकाची निवृत्ती कोणी करेल असं काही मला दिसत नाही। कसा शोक तर इंद्रियांना शुष्क करून टाकणारा, मम इंद्रियाणाम उच्छोषणम शोकम, माझ्या इंद्रियांचा शोष करणारा, इंद्रियांना शोषून टाकणारा जो शोक आहे त्याची निवृत्ती दुसऱ्या कोणत्या साधनानं होईल असं काही मला दिसत नाही। जरी मला या पृथ्वीवर निष्कंटक म्हणजे शत्रुहीन आणि समृद्ध राज्य, आणि एवढंच नाही या पृथ्वीवरच नाही तर देवांचंही आधिपत्य प्राप्त झालं तरीही, तो म्हणतो मला जो शोक झाला आहे आणि त्या शोकानं माझे इंद्रिय शुष्क होऊ पाहत आहेत, तो माझा शोक कशानेही निवृत्त होईल असं काही मला दिसत नाही। तू जर काहीतरी सांगितलंस, काहीतरी उपाय केलास तरच हा शोक काय होईल, निवृत्त होईल, अन्यथा त्या वाचून हा शोक काही निवृत्त होईल असं दिसत नाही। भलेही मला
या समस्त पृथ्वीचं निष्कंटक राज्य प्राप्त झालं. शत्रूच नाही ज्या राज्यामध्ये, शत्रुहीन राज्य, असपत्नम, सपत्न दुसरं कोणी त्याला सवतच नाही, लक्षात आलं का, दुसरा कोणी राजाच नाही, असं संपूर्ण पृथ्वीचं एक छत्री राज्य, आणि तेही कसं, समृद्ध राज्य, धनधान्याने समृद्ध असलेल्या पृथ्वीचं निष्कंटक राज्य, आणि अजून देवांचंही आधिपत्य, स्वर्गादी लोकांतराचंही आधिपत्य मला प्राप्त झालं, तरीही हा इंद्रियांना शोषून टाकणारा जो शोक आहे तो निवृत्त होईल असं काही मला दिसत नाही. त्याने आता कबूल केलंय की आपल्याला काय झालेलं आहे, शोक झालेला आहे, आणि या शोकानं तो म्हणतोय माझी इंद्रिये शुष्क होऊ पाहत आहेत, आणि हा जो शोक आहे तो या राज्यप्राप्तीनंही दूर होणार नाही, हेही त्याला कळत आहे. केवळ पृथ्वीवरच राज्य प्राप्त झाल्यानं असं नव्हे, तर स्वर्गाचं आधिपत्य प्राप्त झालं तरीही हा काही शोक निवृत्त होणार नाही, आणि ही गोष्ट खरी आहे. या जगातील समृद्धी प्राप्त झाली म्हणजे माणसाचा शोक दूर होईल असं काही नाही आहे. तो जो शोक आहे तो अज्ञानानं झालेला असल्यामुळं त्याची निवृत्ती ज्ञानानेच होऊ शकते. इथपर्यंत तो आता आलेला आहे, एका जिज्ञासूच्या साधकाच्या भूमिकेमध्ये तो आहे. म्हणून तो म्हणतो की या पृथ्वीवरचं निष्कंटक समृद्ध राज्य आणि देवांचंही आधिपत्य मला प्राप्त झालं, तरीही इंद्रियांना शोषून टाकणारा हा जो शोक आहे तो दुसऱ्या कशानेही दूर होईल असं काही मला दिसत नाही. म्हणून तो म्हटला होता ना, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेण धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. म्हणून देवा आमच्यासाठी काय उचित आहे, युद्ध करणं किंवा न करणं यापैकी आम्हाला काय योग्य आहे, आणि जे धर्माच्या विरोधी नाही, जे व्यभिचरेण धर्मा, जे धर्माशी विरुद्ध नाही, तेच आता आम्हाला काय कर, लवकर सांग. कारण मला हा जो शोक झालेला आहे तो लवकर निवृत्त झाला पाहिजे. त्यानं प्राप्त होणारं हे दुःख आहे ते कसं आहे, असहनीय आहे. म्हणूनच तो म्हणतो ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. तेच आता तू काय कर, लवकर आम्हाला सांग. जसा रोगी त्या रोगानं पिडलेला तो त्या वैद्याला काय म्हणत असतो, लवकर याचा काहीतरी काय करा, उपचार करा, काहीतरी याला काय करा, औषध द्या. तसं तो म्हणतोय ह्या शोकाची निवृत्ती ज्याने होईल असं काहीतरी लवकर तुम्ही आम्हाला सांगा. ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी जो शोको उपजलासे मनी, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय आणिके. तो म्हणतो हे सकळ कुळ देखोनी मणी जो शोको उपजलासे, तो तुझ्या वाक्या वाचोनी आणिक न जाय. हे सकळ कुळ देखोनी, हे सर्व आमचं कुळ पाहून जो शोकू मनी उपजला असे, जो मनामध्ये जो शोक उत्पन्न झालेला आहे, माझ्या मनामध्ये शोक उत्पन्न झाला, कारण मी हे सर्व स्वजन या ठिकाणी पाहिले, हा समस्त गोतावळा पाहिला, आणि माझ्या मनामध्ये काय झाला, शोक निर्माण झाला, शोक उत्पन्न झाला. आता तो जो शोक आहे तो शोक तुझ्या वाक्या वाचूनी आणिके न जाय, तो तुझ्या वाक्या वाचून दुसऱ्या साधनाने जाणे शक्यच नाही. तो म्हणतोय देवा तूच असं काहीतरी सांगितलं पाहिजे की हा जेणेकरून माझा शोक दूर होईल, आणि तो तुझ्या वाक्या वाचून दुसऱ्या कोणत्याच साधनाने दूर होणार नाही हे मला ठाऊक आहे. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजला असे, म्हणजे शोक म्हणजे खेद, विषाद, मन संताप, हा
जो अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला तो स्वतःच्या त्या कुळाला पाहून झाला. बरं, कुळाला पाहून शोक निर्माण झाला ही गोष्ट खरी आहे, पण त्याचं मूळ जे कारण आहे ते आहे अज्ञान. मी देह आहे आणि देह संबंधी हे माझे आहेत अशी जी वृथा जी समजूत आहे, व्यर्थ असलेली ही जी समजूत आहे, या समजुतीनच हा शोक काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. अशी ही जी समजूत असते, मी देह आणि देह संबंधी माझे, यालाच काय म्हणत असतात, अज्ञान म्हणतात. कार्याध्यास यालाच म्हणत असतात. शास्त्रीय परिभाषेमध्ये कार्याध्यास कशाला म्हणतात, तर ही अशी जी समजूत आहे, देह मी आहे आणि देह संबंधी हे माझे आहेत. आता हा जो निर्माण झालेला शोक तो समूळ, मुळासह, कारणासह कशाने नष्ट होईल, ज्ञानानेच नष्ट होईल. आणि ते ज्ञान तू आम्हाला लवकर सांग असं तो म्हणतो आहे. तुझ्या वाक्या वाचून न जाय आणिके, आणिक काहीही साधना केली तरी हा शोक काही निवृत्त होताना दिसत नाही. तुझं जे वचन आहे, तुझं जे बोलणं आहे, तू आम्हाला जो काही उपदेश करशील त्या उपदेशा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही साधनानं हा काही शोक दूर होणार नाही. तो तुझ्या वाक्या वाचून न जाय आणिके. आता लौकिक उपाय जर केले तर त्या लौकिक उपायाने हा शोक काही नष्ट होणार नाही, तात्पुरताच नष्ट झाल्यासारखा दिसेल, तसा भास होईल, परंतु शोक हा काही समूळ जाणं शक्यच नाही. पण अध्यात्म ज्ञानाने, अध्यात्म उपदेशानच हा शोक कायमचा काय होतो, नष्ट होतो. अनर्थाला कारणीभूत असलेला जो अध्यास त्याचं काय होतं, निरसन होत असतं. की निरसन व्हावं लागतं, त्यानंतर जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हावं लागतं आणि मग हा शोक काय होत असतो, दूर होत असतो. सगळ्या वेदांत शास्त्राची जी प्रवृत्ती आहे ती यासाठीच आहे. लक्षात आलं का? हा अध्यास नष्ट करण्यासाठीच वेदांत शास्त्राची काय आहे, सर्व प्रवृत्ती आहे. म्हणून तो म्हणतो हा मला झालेला जो शोक आहे, कुळाला पाहून, हे सकळ कुळ देखोने जो शोकू उपजलासे मनी, हे समस्त कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झालेला आहे, तो शोक तुझ्या वाक्या वाचून न जाय आणिके, तुझ्या वाक्या वाचून आणिके न जाय. तो तुझ्या वाक्या वाचून दुसऱ्या साधनाने जाणे शक्यच नाही. दुसरी काहीही साधनं केली तरी हा शोक दूर होणार नाही. काय काय केलं, एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पद ही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा. एथ पृथ्वी तळ आपू होईल, या ठिकाणी समग्र पृथ्वी काय होईल, प्राप्त होईल. या पृथ्वीचं निष्कंटक राज्य काय होईल, प्राप्त होईल. शत्रूच नाही असं समस्त पृथ्वीचं एक छत्री राज्य काय झालं, प्राप्त झालं. एवढंच नव्हे, हे महेंद्र पद ही पाविजेल, पृथ्वीचं सार्वभौमत्वच नव्हे तर प्रत्यक्ष महेंद्रपद, इंद्रपदही जरी काय झालं, प्राप्त झालं, परी मोह हा न फिटेल मानसीचा, परी मानसीचा हा मोह न फिटेल, तरीही मनातील हा शोक नष्ट होणार नाही. आपण शोक दूर करण्याकरिता हे जे वरकरणी उपाय करतो आहोत, हे तर अगदीच काय आहे, तुटपुंजेच म्हणायचे. मग तो म्हणतो पृथ्वीचं निष्कंटक राज्य प्राप्त झालं, समस्त पृथ्वीचं. आणि एवढंच नव्हे तर देवाचंही आधिपत्य प्राप्त झालं, मग इंद्रपद ही पाहिजे, इंद्रपदही त्याला काय झालं, प्राप्त झालं. तरी देखील हा मानसीचा मोह न फिटेल, हा मनातील शोक मोह जाणार नाही. मग या मानानं आपण जे शोक नष्ट करण्याचे जे उपाय करतो ते तर कितीतरी तुटपुंजेच म्हणायचे. लक्षात आलं का? जर समग्र पृथ्वीचं राज्य प्राप्त होऊन आणि देवाचंही आधिपत्य प्राप्त होऊनही जर हा मोह दूर होत नसेल तर थोड्या बहुत उपचाराने कशा काय हा मोह दूर होईल,
होणारच नाही. येत पृथ्वी तळ आपू होईल. आपू होईल म्हणजे प्राप्त होईल, स्वाधीन होईल. तो अर्जुन आपल्या या मोहाची तीव्रता सांगतोय भगवंताला. हा एवढा प्रचंड मोह मला झालेला आहे की पृथ्वीचं एक क्षत्रिय राज्य जरी प्राप्त झालं किंवा प्रत्यक्ष इंद्रपदही मिळालं तरीही माझ्या अंतकरणातील हा मोह काही नष्ट होणार नाही. मोह शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. इष्ट अनिष्ट, कार्य अकार्य, नित्य अनित्य, सत्य असत्य, शोभन अशोभन, याच्यातला अविवेक. सत्यालाच असत्य समजणं, असत्यालाच सत्य समजणं, नित्यालाच अनित्य, अनित्यालाच नित्य समजणं, आत्म्यालाच अनात्मा, अनात्म्याच्या ठिकाणी आत्मत्वाचा भ्रम, यालाच काय म्हणतात? मोह. आणि हा तो म्हणतो माझा इतका तीव्र आहे, खरं खोटं काही मला कळत नाही आहे. आणि हा मोह दुसऱ्या कोणत्याही साधनानं दूर होणं शक्यच नाही. पृथ्वीचं एक क्षत्रिय राज्य जरी मला मिळालं आणि इंद्रपदही प्राप्त झालं तरी हा मानसीचा, ह्या मनातील मोह नष्ट होणार नाही. कारण गोष्ट अशी आहे, केवळ आत्मज्ञानानंच मोहाची म्हणा, शोकाची म्हणा, काय होत असते? निवृत्ती होत असते. तर ती शोकम आत्मवित श्रुती आहे. वेदाचं असं वचन आहे की आत्मवित शोकम तरती, आत्मज्ञानी शोकसागर तरुण जातात. म्हणजे शोक कोणाला होत नसतो? फक्त आत्मज्ञानी पुरुषाला. त्या छांदोग्यामध्ये एक कथा येते. जे सनकादी ऋषी आहेत त्यांच्याकडे नारद आलेले आहेत आणि नारद सांगतात की मला काही आत्मज्ञानाचा उपदेश करा. त्यावेळी त्या सनकादी ऋषींनी विचारलं, आपण काय काय शिकलेले आहात? अगोदर विचारलं पाहिजे ना. कोणी जर म्हटलं मला हे सांगा, तर तुम्हाला यातलं काही अगोदर ठाऊक आहे का? शिक्षण काय झालेलं आहे हे विचारतो की नाही माणूस? तसं विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलेलं एक पानभर व्याख्यान आहे संस्कृत भाषेमध्ये. हे सगळं चारही वेद, समस्त शास्त्र, 14 विद्या, 64 कला आपण म्हणतो, 64 कला, या सगळ्या अवगत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. असं नाही की एखाद दुसरी कला त्याच्यात तो पारंगत आहे, असं नाही. 64 कला, 14 विद्या, सगळं त्यांनी सांगितलं. हे मी शिकलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं, मग एवढे शिकलेले असूनही आम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश करा असं कसं म्हणता? तुम्ही तर आत्मज्ञानी असले पाहिजे. तेव्हा त्या नारदाने सांगितलं होतं, एवढं मी सगळं शिकलेलो असलो तरी देखील आत्मज्ञान मला झालेलं नाही असं मला वाटतं. ते म्हटले, कशावरून? एवढे सगळं शिकलेले असाल तर आत्मज्ञान झालेलंच असलं पाहिजे ना. एवढं शिकूनही आत्मज्ञान झालेलं नाही असं तुम्ही कसं म्हणता? असं नारदांना विचारल्यानंतर नारदांनी सांगितलं, मी असं ऐकलेलं आहे. ही श्रुती सांगितली होती त्यांनी, शोकम तरती आत्मविद. आत्मज्ञानी मनुष्य शोकसागर तरुण गेलेला असतो. म्हणजे आत्मज्ञानी माणसाला शोक होत नाही. आणि मला तर शोक होतो, याचा अर्थ मला आत्मज्ञान झालेलं नाही. म्हणून मला आत्मतत्वाचा काय करा? उपदेश करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, महात्मा कुणाला म्हणायचं? ज्याला शोकच होत नाही, जो शोक करत नाही, ज्याला मोह होत नाही. शोक होत असेल तर समजून चालायचं. काय समजायचं? आत्मज्ञान नाही एवढंच समजून चालायचं. लक्षात आलं का? त्याचं त्याने देखील, आणि आपल्याला जर त्यांच्या प्रती भ्रम झालेला असेल तर आपण देखील असं समजायचं. जर शोकसागरच ते उल्लंघून गेलेले नसतील तर दुसऱ्याला काय उपदेश करतील? रामकृष्ण. स्वतःच शोकसागर त्यांनी उल्लंघलेला नसेल तर दुसऱ्याला शोकातून ते बाहेर कसं काय काढू शकतील? शकतील का? नाही. स्वविश्रांतीम न जानाती परशांती करोती किम. स्वतःच विश्रांतीला प्राप्त न झालेला मनुष्य दुसऱ्याला कशी काय विश्रांती प्राप्त करून देऊ शकतो? दुसऱ्याला कशी काय शांती मिळवून देऊ शकतो? नाहीतर मग ते तसं होतं.
तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे अमृताची गोडी पुढीला सांगसी आपण उपाशी मरून या. त्या दिवशी कधी बोललो होतो ना, समोरच्याला सांगतो आहे अमृत असं मधुर असतं, त्याची गोडी अशी अशी असते, असं व्याख्यान केलं तासभर, अस्खलित व्याख्यान न थांबता सप्रमाण प्रमाणासह. ते ऐकत असताना श्रोत्यांना वाटलं, एका श्रोत्याला, की ज्या अर्थी एवढं अमृताविषयी हे बोलत आहेत तासाभरापासून आणि अमृत इतकं इतकं मधुर असतं, असं असं असतं हे सांगत आहेत, याचा अर्थ हे अमृत पिऊनच आलेले असले पाहिजे. विचारलं मग व्याख्यान संपल्यानंतर की एवढं आपण अमृताबद्दल सांगितलं, अमृत असं गोड आहे असं सांगितलं, आपण नक्की अमृत पिलेले असला पाहिजे. त्यावेळेस त्याने काय सांगितलं, अमृत कसलं म्हटले, अमृत तुल्य सुद्धा मिळालं नाही. सकाळपासून मी उपाशी आहे. म्हणजे स्वतः सामान्य अन्नही प्राप्त न झालेला माणूस दुसऱ्याला मात्र काय करतोय, अमृताची गोडी पुढीला सांगशी. तुकोबराय म्हणतात पुढच्यांना अमृताची गोडी कशी आहे ते सांगतोय. स्वतः अमृत कसलं, सामान्य जेवण देखील त्याला मिळालेलं नाही, उपाशी आहे. अशी गोष्ट ती होत असते. म्हणून जो शोकसागर तरुण जातो तोच आत्मज्ञानी. आत्मज्ञानी मनुष्यच शोकसागर उल्लंघून जात असतो. शोकसागर उल्लंघून जायचं असेल तर आत्मज्ञान हाच उपाय आहे. आत्मज्ञानाशिवाय शोकसागर उल्लंघून जाण्याचा दुसरा मार्गच नाही. नान्य पंथा विद्यते अयनाय, अयनाय अन्य पंथा न विद्यते. याच्यासाठी दुसरा मार्गच नाही, दुसरा पंथच नाही, दुसरा रस्ताच नाही. तमेव विदित्वा अति मृत्युमेती नान्य पंथा विद्यते अयनाय. वेदानं सांगितलं तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जाणूनच अतिमृत्युमेती, या मृत्यूरूप सागराचं उल्लंघन हा जीव करू शकतो. शोकसागर म्हणा, त्याचं उल्लंघन मनुष्य कधी करू शकेल, ज्यावेळेस त्याला काय होईल, आत्मज्ञान होईल. म्हणून तो अर्जुन म्हणतोय या आत्मज्ञानाव्यतिरिक्त, म्हणजे तू जो उपदेश करशील त्या उपदेशाव्यतिरिक्त तुझ्या वाक्या वाचून हा शोक दुसऱ्या कोणत्याही साधनानं जाणारच नाही, काहीही केलं तरी. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला से म्हणी, तो तुझ्या वाक्या वाचून न जाय आणि के येथ पृथ्वी तळापू होईल. समस्त पृथ्वीचं निष्कंटक राज्य जरी प्राप्त झालं, हे महेंद्रपदही पाविजेल आणि इंद्रपद देखील प्राप्त झालं, तरी मोह हा न फिटेल मानसीचा, तरी देखील मनातील हा शोक म्हणा, मोह म्हणा, नष्ट होणार नाही. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ज्याप्रमाणे बीज आहेत ती काय केली, पूर्णपणाने भाजली. बीज काय केलं, भाजलं, चांगल्या रीतीनं भाजलं. ती सुक्षेत्री जरी पेरिली, आणि ती जरी सुक्षेत्री पेरिली आणि ती बीज चांगल्या शेतामध्ये जरी पेरली आणि आवडे तैसी सिंचिली, आणि त्याला हवं तेवढं पाणी घातलं, दिलं, त्या शेताला दिलं, तरी न विरुढती, तरी देखील त्यापासून अंकुर काही फुटणार नाही, त्याला अंकुर काही फुटणार नाही. उदाहरण दिलं, जैसी, ज्याप्रमाणे बी पूर्णपणे भाजलं आणि ते चांगल्या सुपीक जमिनीत पेरलं आणि त्याला आवडे तैसी हवं तेवढं काय केलं, पाणी त्या शेताला दिलं, तरी देखील ते उगवत नाही. भाजलेलं बीज कधीही उगवत नाही. वर्जित बीज न्याय म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. या जन्म मरणाचं कारण असलेलं जे अज्ञान, ते बीज, तेच काय केलं, भाजून टाकलं, किंवा बीज जाळून, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. त्या जन्म मरणाचं कारण असलेलं अज्ञान, तेच आम्ही काय केलं, समूळ नष्ट करून टाकलं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे उदाहरण दिलेलं आहे. जैसी बीजे सर्वथा हळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी. त्यांनी सांगितलं बीज भाजलं आणि ते भाजलेलंच बीज सुक्षेत्री, चांगल्या सुपीक जमिनीमध्ये पेरलं,
जमीन ही अतिशय उत्तम सांगतात ना त्या जमिनीच्या बाबतीत बोलत असताना. उत्तम शेतीच्या बाबतीमध्ये ह्या गंगेच्या काठचे त्याला काय म्हणतात, हे गंगथडीचे लोक म्हणत असतात ना, ते म्हणतात या गंगथडीच्या जमिनी अशा आहेत माणूस पेरला तर उगवेल म्हणतात. लक्षात आलं. इतक्या सुपीक, त्या जमिनीची सुपीकता सांगण्याकरता ते म्हणत असतात. माणूस पुरला तरी त्याला कोंब फुटतील, उगवेल. अशा जमिनीमध्ये जरी ते बीज पेरलं, कोणतं, भाजलेलं, आणि म्हटले त्याला आवडे तैशी सिंचिली, हवं तेवढं त्याला काय केलं, पाणीही दिलं, वेळच्या वेळी दिलं, तरी देखील न विरोधती, त्याला काही अंकुर फुटत नाही. अजून उदाहरण देणार. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येथ एकची उपयोगाज आहे परमामृत. ना तरी, किंवा ज्ञानोबा म्हणतात हे उदाहरण नसलं पटलं तर आणखी एक उदाहरण आहे. किंवा आयुष्य पुरले आहे, आयुष्य संपलं असेल तरी औषधे काही नोहे, आयुष्यात जर संपलेलं असेल तर औषधानं काही होत नाही. येथ एकची परमामृत उपयोगाज आहे, अशा ठिकाणी एकच परमामृत उपयोगाला पडतं, उपयोगी पडेल. एखाद्याचं आयुष्य संपलेलं असेल तर औषधानं काहीही होत नाही. कितीही भारी काय असलं औषध असलं, म्हटले अतिशय दिव्य औषध आहे, त्या औषधाचाही उपयोग होत नाही, कारण त्याचं आयुष्यच संपलेलं असतं. माणसाची आयुर्मर्यादा संपली की मग त्याला त्या वैद्यानं कितीही त्याच्याकडे असलेलं चांगल्यात चांगलं औषध दिलं तरी त्याचा उपयोग होत नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, तुकोबाराय म्हणतात. डॉक्टरांनी जीव वाचवला, डॉक्टरांनी जीव वाचवला असं म्हणतात की नाही लोक. वैद्य वाचविती जीवा, या वैद्य जर जीव वाचवत असतील तर कोण ध्याते देवा, देवाची आराधना कोणी केली असते का? त्याचं आयुष्य होतं म्हणून तो वाचला. लक्षात आलं का? मग त्याला वाचवलं आणि मग ही बाकीची जी मरतात ती का मरतात? लक्षात आलं का? त्यांचं आयुष्य संपलेलं असतं म्हणून तिथं औषधाचाही काय होत नाही, उपयोग होत नाही. एखाद्या रुग्णाबद्दल आपण म्हणतो की नाही याचा जीव डॉक्टरांनी वाचवला, अगदी तसाच रुग्ण दुसरा आलेला असतो आणि त्यालाही तसाच औषधोपचार केलेला असतो, मग दुसरा रुग्ण का वाचत नाही? तर त्याचं आयुष्य संपलेलं असतं. म्हणून ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे, औषधाने काही होईल फरक कधी? आयुष्य उरलेलं असेल तर. ते म्हणतात आयुष्य पुरले आहे, आयुष्य संपलेलं आहे, तर औषधाने काहीच होणार नाही. पण एक उपयोगाला जातं मात्र. एकची उपयोगाज आहे परमामृत. अशा ठिकाणी परमामृत, श्रेष्ठ अमृत, क्षीरसमुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नापैकी जे 14व रत्न ते काय आहे? अमृत आहे. हे देवलोकीचं पेय आहे आणि हे पिल्यानं वृद्धावस्था आणि मृत्यू येत नाही असं आपण पुराणादिकामध्ये ऐकत आलेलो आहोत. असं जे अमृत आहे, परमामृत, ते मात्र काय होतं? उपयोगी पडतं. यातून अर्जुनाला काय सांगायचंय की मला हा जो शोक झालेला आहे, हे जे दुःख झालेलं आहे, हे तुझ्या वाक्या वाचून न जाय आणि के तू उपदेश केल्या वाचून हा शोक काही निवृत्त होणार नाही, भले काहीही मला प्राप्त झालं तरी. अगदी तेच ह्या उदाहरणातून तो देवाला सांगतोय. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे बुद्धी, येथ जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे. तैसे राज्य भोग समृद्धी, त्याप्रमाणे ह्या उदाहरणं जी सांगितली अगदी त्याप्रमाणे राज्य भोग संपत्ती उज्जीवन नोहे बुद्धी, तिथं 2 पाठ आहेत. उज्जीवन नोहे जीव बुद्धी, जीव बुद्धी उज्जीवन नोहे. या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला त्यानं उत्तेजना येणार नाही. तो म्हणतो राज्य भोग संपत्ती हे सर्व प्राप्त झालं, माझ्या बुद्धीच्या उत्कर्षाने जगण्याचे ही साधन नाही आहेत. उज्जीवन म्हणजे नव चैतन्य, उत्तेजन. येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे, हे कृपानिधी भगवंता तुझे कारुण्य हाच माझ्या बुद्धीचा काय आहे? जिव्हाळा आहे, ओलावा आहे. लक्षात घ्या. कारुण्य म्हणजे कृपा, दया. मी शोकानं जो व्याप्त झालेलो आहे, हे व्याप्त झाल्यामुळं माझ्या ठिकाणी
माझं मन उत्तेजित होण्याकरिता हे राज ऐश्वर्य उपयोगी पडणार नाही, केवळ कृपामृतच काय होणार आहे, उपयोगी पडणार आहे. मला हा झालेला जो शोक आहे, त्यानं प्राप्त झालेलं जे दुःख आहे, हे दुःख दुसऱ्या कशानंही दूर होणार नाही. राज्य भोग समृद्धी, राज्य भोग संपत्ती उज्जीवन नव्हे, बुद्धी उज्जीवन नव्हे, माझ्या बुद्धीचे उत्कर्षानं जगण्याचं हे साधनच नाही आहे. म्हणजे माझ्या बुद्धीला उत्तेजनाच यानं येणार नाही आहे, माझा शोक या गोष्टीनं दूर होणार नाही आहे. मग कशाने दूर होणार नाही का? होईल. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे, हे कृपानिधी, हे भगवंता, कृपासागरा, दयासागरा, हे परमात्म्या, तुझं कारुण्य, तुझी कृपा हाच माझ्या बुद्धीचा काय आहे, ओलावा आहे. तुझी कृपा हाच मला काय आहे, आधार आहे. तीच तुझी कृपाच आमच्या कामी येईल. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षणेक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. जेव्हा एक क्षणभर भ्रमानं त्याला सोडलं होतं, कोणाला? त्या अर्जुनाला. तो भ्रम अर्जुनापासून थोडासा एक क्षणभर बाजूला गेला होता, त्यावेळेस ऐसे अर्जुन तेथ बोलिला. तेव्हा अर्जुन असं त्या ठिकाणी बोललेला आहे. काय बोललेला आहे? की तो तुझ्या वाक्या वाचून न जाय. आणि की आता जेव्हा आपण पाहिल्या की तो अर्जुन म्हणतो आहे, मला जो शोक माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, हे देवा, तो कशानंही दूर होणार नाही, पण तू जर उपदेश केला तर तो शोक काय होईल, समूळ नष्ट होईल. हेही जो अर्जुन बोललेला आहे, हे कधी बोलला? जव क्षण एक भ्रांती सांडिला. त्या भ्रमानं त्याला एक क्षणभर सोडलं होतं, तेव्हा तो बोललेला आहे. मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, मग तेने उर्मी तो पुनरपी व्यापिला, मग पुनश्च त्या भ्रमाच्या लहरीनं त्याला काय केलं, व्यापून टाकलं. एक क्षणभर तो चांगलं बोलू लागलेला आहे आता, की हे देवा, तू मला उपदेश केल्यानंच माझा हा शोक काय होईल, दूर होईल. म्हणजे अगदी जो जिज्ञासू साधक श्री गुरुला शरण जात असतो आणि त्या श्री गुरूंची प्रार्थना करत असतो, अगदी त्या पद्धतीनं अर्जुन या ठिकाणी बोललेला आहे. हेही कधी बोललेला आहे? त्या भ्रांतीनं त्याला थोडा वेळ सोडलं होतं, त्या काळात तो बोलतोय. पण त्या भ्रांतीनं त्याला काय केलं, पुन्हा ग्रासून टाकलं. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. सतत मद्याच्या धुंदीत असणारा माणूस, लक्षात आलं का? थोडा वेळ कधी कधी चांगलं बोलताना दिसतो, कधी कधी तर थोडस त्याची मद्य धुंदी कमी झाल्यानंतर पुन्हा पिऊन आला की पुन्हा सारखाच. तसं अर्जुन तेवढा वेळच चांगला असं बोललाय. कधी? जाऊ क्षण एक भ्रांती सांडिला. त्या भ्रांतीनं क्षणभर त्याला सोडलं होतं, त्या वेळेत तो बोलतोय ऐसे अर्जुन तेथ बोलिला. हे सगळं अर्जुन त्यावेळेस बोललेलं आहे. पुन्हा मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, मग त्या उर्मीनं त्याला काय केलं, पुन्हा काय केलं, व्यापून टाकलं. त्या भ्रमाच्या लहरीनं त्याला काय केलं, पुन्हा व्यापलं. ज्ञानोबराय म्हणतात, मला तर असं वाटतं ती भ्रमाची लहर वगैरे काही नाही, हे तर वेगळंच काहीतरी दिसतंय. आपलं मत मांडतात ज्ञानोबराय या ठिकाणी, की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सरपे. ज्ञानोबराय आपलं निरीक्षण तिथं मांडतात, ते सांगतात आपलं मत. मला तर असं वाटतं की ती भ्रमाची लहर वगैरे काही नाही, तर काय आहे, मज पाहता, मी विचार केला तर मला असं वाटतंय. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, मी ह्या गोष्टीचा विचार करतोय, हे अर्जुन एवढा वेळ जे चांगलं बोलला आणि पुन्हा त्याला त्या उर्मीनं काय केलं, व्यापून टाकलं. मी विचार करतोय या गोष्टीचा, हे असं कसं घडलं. कोण म्हणतंय? ज्ञानोबराय म्हणतात बरं का, मी या गोष्टीचा विचार करतोय, हे असं कसं घडलं असेल. तर मी विचार केल्यानंतर मला असं वाटतं की ती भ्रमाची लहर नव्हतीच, की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे,
हे काही वेगळंच काहीतरी दिसतंय म्हटले, दुसरंच काहीतरी दिसतंय. आपण नाही का एखाद्या माणसाप्रती आपलं मत मांडत असताना तो जो मनुष्य आहे वेड्यासारखं करणारा, आता नेहमी वेड्यासारखं करणारा मनुष्य पण एखाद दिवशी त्याच्या वेडेपणाची आगळीकच दिसून आली तर माणसं काय म्हणतात, आज जरा वेगळीच भानगड दिसते आहे. लक्षात आलं? ज्ञानोबर आहे तसं म्हणतात की हे अनारिसे गमत आहे, हे वेगळंच मला काहीतरी वाटत आहे म्हटले. तो ग्रासीला महामोहे काळ सरपे. ज्ञानोबराय बोलतील आता इथून पुढे आपल्याला त्या घटनेविषयी. ज्ञानोबरायांचं मत इथं ते सांगतील. ते म्हणतात तो महामोहरूपी काळ सर्पानं ग्रासून टाकल्या गेलेला आहे. त्या अर्जुनाला महामोहरूपी काळ सर्पानं काय केलेलं आहे, ग्रासलेला आहे. हे अनारिसे गमत आहे, हे निराळच दुसऱ्याच प्रकारचं हे मला दिसतंय म्हणे. काळ सर्पानं त्याला काय केलेलं आहे, ग्रासल्या गेलेला आहे. काळ सर्पानं, महामोहरूपी काळ सर्पानं त्याला काय केलेलं आहे, दंश केलेला आहे. सामान्य मोह व्यावहारिक उपदेशानं नष्ट होऊ शकतो. भगवंतानं तो व्यावहारिक उपदेश करूनही पाहिलेला आहे. क्लैब्यम मा स्मगम पार्थ नैतत्वयोपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. त्या 2 श्लोकामध्ये काय केला, उपदेश व्यावहारिक पातळीवरचा करून पाहिला, परंतु याचा काही मोह निवृत्त झाला नाही. उलट देवालाच आणखी शहाणपणाच्या गोष्टी तो सांगू लागला होता. नुसत्या सामान्य मोहानं हा ग्रासला गेलेला नाही, तर महामोहरूपी काळ सर्पानं याला ग्रासलेला आहे असं मला वाटतं. असं ज्ञानोबराय म्हणतात की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे. आणि इथून पुढे आता त्यांनी एक रूपक केलेलं आहे छानस, की एखाद्या माणसाला सर्पदंश झाला, विषारी अशा सर्पानं त्याला जर दंश केला आणि तो देखील मर्मस्थानी दंश केला, विशिष्ट काळामध्ये दंश केला, तर ते जे विष आहे ते वेगानं त्याच्या शरीरभर काय होत असतं, पसरत असतं. कोणत्या सर्पानं दंश केला हे जितकं महत्वाचं असतं तितकंच शरीराच्या कोणत्या ठिकाणी दंश केला हेही काय असतं, महत्वाचं असतं. पुन्हा दिवसभरातल्या कोणत्या वेळेमध्ये दंश केला हेही महत्वाचं मानलं जात असतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे, या महामोहरूपी काळ सर्पानं त्याला काय केलेलं आहे, ग्रासलेलं आहे. आणि कोणत्या ठिकाणी दंश केला तर ते सांगतात सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भाजीची ना. तेथ सवर्म हृदय कल्हारी, आणि तो महामोहरूपी काळ सर्प मर्मस्थान असलेल्या त्या हृदय कमलाच्या ठिकाणी चावलेला आहे. कुठं, हृदयस्थानी. आणि कोणत्या वेळेला, कारुण्य वेळेच्या भरी, करुणारूपी कारुण्यरूपी सांज वेळेच्या ऐनभरामध्ये तो चावलेला आहे. म्हणून लहरी भाजेची ना, म्हणून त्याच्या लहरी उतरतच नाहीत. लक्षात आलं का? तो विषारी सर्प चावल्यानंतर त्या व्यक्तीला काय येतात, लहरी येत असतात. ह्या अर्जुनाला देखील त्या लहरी येत आहेत, परंतु त्या लहरी उतरायलाच तयार नाहीत. इथं नाही का म्हटले ना, थोड्या जाऊ क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरुपी व्यापीला उर्मी त्याने. थोड्या वेळ ते दूर झाल्यासारख्या झाल्या त्या लहरी, पुन्हा त्या उर्मीनं काय केलं, त्या भ्रमाच्या लहरीनं त्याला काय केलं, व्यापलं. का बरं? कारण तो जो महामोहरूपी अज्ञानरूपी जो सर्प आहे तो जो चावलेला आहे तो कुठे चावला, सवर्म हृदय कल्हारी, हृदय कमळाच्या ठिकाणी, नाजूक असलेल्या हृदय कमळाच्या ठिकाणी. आणि कधी, कारुण्य वेळेच्या भरी, संध्याकाळच्या वेळेस जर तो विषारी सर्प चावला तर लवकर उतरत नाही असं सांगण्यात येतं. संध्या समय, दिवस आणि रात्र याचा जो मध्य आहे त्या सायंकाळच्या वेळेस म्हटले हा महामोहरूपी काळ सर्प अर्जुनाच्या हृदयस्थानी
चावला डसला हे कळालं, पण कोणत्या वेळेत ते म्हटले कारुण्य वेळेच्या भरी. वेळ कोणती? कारुण्य वेळ. त्याला या स्वजनांप्रती करुणा निर्माण झाली होती. त्या कारुण्य वेळ म्हणजे तीच सायंकाळ. त्या कारुण्य रूपी ऐन संध्याकाळी तो अज्ञान रूपी सर्प चावला. म्हणूनच लागला म्हणून लहरी भाजेची ना, तो अज्ञान रूपी सर्प चावला म्हणून त्या भ्रमरूपी विषयाच्या लहरी काही भंग पावत नव्हत्या, नष्ट होत नव्हत्या, त्या लहरी उतरतच नव्हत्या. हे जाणलं कोणी? भगवंताने. या विषाचा उग्रपणा जाणला आणि मग ते विष केवळ दृष्टी मात्राने उतरून टाकील असा तो भगवंत रूपी गारुडी धावून आलेला आहे. लक्षात आलं? इकडं नाही का व्यवहारामध्ये आपल्याला जर सर्प चावला, मर्मस्थानी चावला, सायंकाळच्या वेळेला चावला, तर त्या विषाचा प्रभाव अत्यंत भयंकर आहे असं जाणून तो विष उतरवणारा कोणी जो मांत्रिक आहे तो काय करत असतो? धावून येतो ना, जाऊ दे आता उद्या पाहू. नाही, तो म्हणतो नाही, मरेल तो पेशंट. लक्षात आलं का? त्याला लगेच तात्काळ त्याचा काय केला पाहिजे? इलाज केला पाहिजे. तसा हा अर्जुन, या अर्जुनाला महामोहरूपी काळ सर्प त्यानं दंश केला. कुठं? सवर्म हृदय कल्हारी, अत्यंत नाजूक अशा हृदय कमळाच्या ठिकाणी. कधी? कारुण्य वेळेच्या भरी. कारुण्य वेळ, या करुणारूपी ऐन सायंकाळी काय केला? दंश केला. म्हणूनच त्या लहरी काही उतरतच नव्हत्या. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्री हरी गारुडी पातला की. हे ऐशी प्रौढी जाणोनी, विषाचा हा असा उग्रपणा, जालिमपणा जाणून जो दृष्टी सवेची विष फेडी, जो केवळ आपल्या कृपा कटाक्षानच विषाचं काय करतो? निवारण करतो. दृष्टी मात्रानेच विष उतरवून टाकतो. असा तो श्री हरी गारुडी धावया पातला. तो श्री हरी गारुडी अर्जुनाच्या हाकेला धावून गेलेला आहे. भगवंताला काय म्हटलं इथं? गारुडी म्हटलेला आहे. कसा गारुडी? जो दृष्टी सवेची विष फेडी, केवळ आपल्या दृष्टी मात्रानच काय करतो? विष उतरवून टाकतो. आता हे विष उतरवण्याचे वेगवेगळे मार्ग त्या लोकांकडे काय असायचे? उपलब्ध असायचे. मणी, मंत्र, औषध, काहींकडे मणी असायचा. तो मणी त्या स्थानी लावला की ते विष काय करायचं? शोषून घ्यायचा. किंवा मंत्र, काही मंत्र प्रयोग करून ती झालेली विषबाधा ते काय करायचे? दूर करायचे. किंवा औषध, काही अशी वनौषधी त्यांच्याकडे असायची, त्या औषधाने ते काय करायचे? विषबाधा दूर करायचे. पण हा जो श्री हरी गारुडी आहे हा कसा आहे? मणी घेऊन आलाय की मंत्राचा प्रयोग करणार आहे की औषधाचा करणारा नाही. जो दृष्टी सवेची विष फेडी. असेही काही मांत्रिक असतील त्या काळामध्ये, तेवढे तपस्संपन्न की त्यांनी त्या रुग्णाकडे पाहिल्याबरोबर त्याची विषबाधा काय व्हावी? दूर व्हावी. त्याला स्पर्श केला किंवा त्याच्याकडे केवळ पाहिलं तरी देखील अगदी त्या प्रकारचा हा श्री हरी गारुडी आहे. हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्री हरी गारुडी पातला की. तो श्री हरी गारुडी धावून आलेला आहे. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षीला आता. तैसिया पंडुकुमारा व्याकुळा. तैसिया व्याकुळा पंडुकुमारा, तशा त्या मोहानग्रस्त झालेल्या अर्जुनाजवळ, पंडुकुमारा जवळा श्रीकृष्ण मिरवत असे, श्रीकृष्ण शोभत होता. आता भगवंत कुठे आहेत? त्या अर्जुनाजवळच आहेत ना. त्या शोक मोहानं व्याकुळ झालेल्या त्या अर्जुनाजवळ विष उतरवणारा मांत्रिक या रूपाने भगवान श्रीकृष्ण शोभू लागलेले आहेत. तो अर्जुन विषबाधा झालेला तो रुग्ण दिसतो आहे आणि त्याच्या शेजारी उभे असलेले भगवान श्रीकृष्ण कसे दिसत आहेत? विष उतरवणारे मांत्रिक अशा रीतीने ते शोभून दिसत आहेत. मिरवत असे म्हणजे शोभून दिसत आहेत. तो कृपावशे अवलिळा रक्षील आता. आता तो कृपावशे अवलिळा रक्षील. आता तो भगवंत आपल्या कृपेच्या योगानं त्याचं काय करील? लीलेनं सहज अर्जुनाचं काय करील? रक्षण करील. तो कृपावशे अवलिळा रक्षील आता. आपल्या कृपेच्या योगानं त्या अर्जुनावर आता तो भगवंत काय करील? कृपा करील. आणि त्या कृपा योगानं अवलिळा सहजच
त्या अर्जुनाचं काय करील, रक्षण करील. तैसे आपण कुमारा व्याकुळा मिरवत असे श्रीकृष्ण जवळा, तो कृपा वशे अवलीळा रक्षील आता. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणवणिया. ज्ञानोबा म्हणतात तो अर्जुन मोह फणीग्रस्तू, मोहरूपी फणी म्हणजे सर्पानं ग्रासल्या गेलेला आहे असं जे मी म्हटलो ना, ते यासाठीच म्हटलो म्हणे, हे जाणूनच म्हटलो. म्हणून हा हेतू जाणवणिया तो पार्थो मोह फणीग्रस्तू म्या म्हणितला. हा सर्व अभिप्राय जाणूनच, एकंदर प्रसंग लक्षात घेऊनच अर्जुन हा मोहरूपी काळ सर्पाने ग्रासलेला आहे असं मी म्हटलो, असं मी रूपक केलं, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. श्रोत्यांना आपल्याला ज्ञानोबा हे सांगतात की मी हे जे रूपक केलं, कशाचं, सर्प चावल्याचं, हे कशामुळं केलं, हे यामुळंच केलं. हा अभिप्रायच मी लक्षात घेतला की जसा एखाद्या रुग्णाला, एखाद्या व्यक्तीला तो भयंकर विषारी सर्प चावतो, कुठे, मर्मस्थानी चावतो. कधी चावतो, सायंकाळच्या वेळेला चावतो. आणि तो जो विषप्रभाव त्याच्यावर होणारा आहे ते जाणून कोणीतरी एखादा कृपाळू असलेला मांत्रिक काय करत असतो, त्याच्या दयेनं काय होत असतो, धावून येत असतो आणि आपल्या केवळ दृष्टी सामर्थ्यानंच त्याचं विष काय करत असतो, उतरवत असतो. असं जे लौकिकात घडताना आपल्याला दिसतं, अगदी तसंच मला या ठिकाणी वाटलं. हा अभिप्राय जाणूनच मी अर्जुन मोह फणीग्रस्तू आहे असं म्हटलेलं आहे. मोहरूपी सर्पानं, सर्पदंशानं ग्रासल्या गेलेला हा अर्जुन आहे असं मी रूपक केलं, असं ज्ञानोबा म्हणतात. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तू म्हणितला हा हेतू जाणवणिया. म्हणून हा सर्व अभिप्राय, एकंदर प्रसंग लक्षात घेऊन तो अर्जुन मोहरूपी सर्पाच्या दंशानं ग्रासल्या गेलेला आहे असं मी रूपक केलेलं आहे. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळून, जैसा गणपटळी भानू अच्छा दिजे. मग देखा तेथ फाल्गुन, मग देखा, मग पहा, जैसा भानू गणपटळी अच्छा दिजे, ज्याप्रमाणे सूर्य गणपटळ मेघपटलानं काय होतो, झाकल्या जातो. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य काय होतो, झाकल्या जातो. आकाशात अनेक ढग जर आले तर हा सूर्य काय होतो, झाकल्या जातो. अगदी त्याप्रमाणे तैसा तेथ फाल्गुणू भ्रांती कवळूनू घेतला असे, या प्रसंगी तो अर्जुन देखील मोहानं काय झालेला आहे, ग्रासल्या गेलेला आहे. फाल्गुनू अर्जुनाची जी अनेक विख्यात नावं आहेत त्याच्यामध्ये फाल्गुन हे देखील अर्जुनाचं एक काय आहे, नाव आहे. अर्जुन हा फाल्गुनो जिष्णु किरीटी श्वेतवाहन बिभत्सूर विजय कृष्ण सव्यसाची धनंजय, अशा अर्जुनाची वेगवेगळी काय आहेत, नावे आहेत. त्याच्यात फाल्गुनू हे त्याचं काय आहे, एक नाव आहे. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळून, जैसा गणपटळी भानू अच्छा दिजे, ज्याप्रमाणे त्या मेघपटलांनी सूर्य झाकल्या जावा त्या प्रकारे या प्रसंगी तो अर्जुन मोहाने काय झालेला आहे, ग्रस्त झालेला आहे. तयापरी तो धनुर्धरू झाला असे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणावला का, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणावला तयापरी तो धनुर्धरू दुःखे जर्जरू झाला असे. आणखी एक उदाहरण देतात, जैसा ज्याप्रमाणे ग्रीष्मकाळी उन्हाळ्यामध्ये गिरीवरू वणवला मोठा पर्वत वणव्यानं काय होतो, व्यापल्या जातो. तयापरी अगदी त्या पद्धतीनं त्याप्रमाणे तो धनुर्धरू तो अर्जुन दुःखे जर्जरू झाला असे, दुःखाने काय झालेला आहे, पीडित झालेला आहे. आणखी एक रूपक या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. कसं, उन्हाळ्याच्या प्रसंगी मोठा पर्वत आणि त्या पर्वताला काय लागावा, वनवा लागावा. तिथं जी अनेक झाडं असतात त्या वाळलेली झाडं एकमेकांवर त्या फांद्या घासून काय होतो, अग्नी निर्माण होतो. आणि तो अग्नी ते खाली ठिणगी त्याची पडली, वाळलेलं गवत असलं ते पेटलं की तो सर्व पर्वत काय होत असतो, पेटत असतो. आणि तो पेटलेला जो पर्वत आहे आता तो विझवण्यासाठी आपण कितीही काही प्रयत्न केला तो विझवता येईल का, ती आग विझवता येणं शक्य नाही. पण योगायोगानं त्याच वेळी त्या पर्वतावर एक मोठा ढग
काळा कुट्ट ढग जर आला आणि त्याने जर वर्षाव केला तर काय होत असतो, तो वणवा विझत असतो, तो पर्वत काय होत असतो, शांत होत असतो. आणि एवढंच नव्हे तर त्या पाण्याच्या वर्षावामुळं त्या पर्वतावर पुन्हा नवी काय फुटत असते, नवे अंकुर फुटत असतात. पुन्हा काही दिवसांनी तो काय होतो, पर्वत हिरवागार होऊन जातो. हे असं आपण व्यवहारात पाहतो की नाही. अगदी त्याच पद्धतीचं रूपक या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. तेवढ्या ओव्या आपल्याला एक 5 मिनिटामध्ये आपण संपवून टाकू. तयापरी तो धनुधरू झाला असे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. ज्याप्रमाणे एखादा मोठा पर्वत उन्हाळ्यात वणव्यानं प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे तो अर्जुन दुःखाने ग्रस्त झाला होता. म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू, तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून सहजे सुनीळू, म्हणूनच तो अर्जुन रूपी जो पर्वत आहे तो काय झालेला आहे, वणव्यानं पेटलेला आहे. म्हणून सहजे सुनीळू, म्हणून सहजच सुनीळू नीलवर्ण, लक्षात आलं का, स्वभावताच अत्यंत सावळा असलेला आणि कृपारूपी अमृत जलाने भरलेला, कृपामृते सजळू, तो श्री गोपाळू महामेघो वळलासे, असा तो श्री गोपाळ कृष्णरूपी महामेघ मोठा ढग अर्जुनाकडे वळला. लक्षात, अर्जुन कोण, पर्वत. त्या पर्वतावर त्या शोकरूपी काय लागलेला आहे, अग्नी लागलेला आहे. अर्जुन रूपी पर्वतावर शोकरूपी अग्नी लागलेला आहे. आता त्याला विझवण्याकरिता सहजच सुनीळ म्हणजे सहजच सावळाच आहे की नाही, कोण, भगवान श्रीकृष्ण. त्यांचा वर्ण जर श्वेत असता तर मग त्या पांढऱ्या ढगांचा काय उपयोग झाला असता तिथं. लक्षात, ज्ञानावर आहे म्हणतात सहजच आहे ते, स्वाभाविकच नीलवर्ण आहे. त्यांचा वर्ण कसा आहे, सावळा आहे. आणि पुन्हा कृपारूपी अमृताने जलयुक्त तो आहे, भरलेला आहे, तो सावळाही आहे आणि भरलेला आहे. कशाने, कृपारूपी अमृत जलानं तो असलेला जो पूर्ण असलेला जो कोण, श्री गोपाळू, श्री गोपाळ कृष्णरूपी महामेघ, छोटा मोठा ढग नाही, महामेघ भला मोठा ढग तो वळला कुणाकडे, त्या अर्जुनाकडे वळलेला आहे. म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू, तो वळला असे श्री गोपाळू महामेघू. तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. तेथ सुदर्शनाची द्युती, सुदर्शन किंवा सुदर्शन असे दोन्ही पाठ ज्ञानेश्वरीमध्ये या ओवीमध्ये आलेले आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळे पाठ आहेत आणि दोन्हींचा या अर्थ लावता येतो. दशन शब्दाचा अर्थ आहे दात, सुदशन म्हणजे सुंदर दात. आता भगवंत बोलताना, त्या अर्जुनाशी बोलताना त्यांचे दात दिसतील की नाही, दिसतील. ते कसे आहेत, सुंदर आहेत. तेत सुदर्शनांची द्युती, तेत सुंदर दातांची कांती, हीच बोलताना मधून मधून तेची विद्युल्लता झळकती. आता ढग आला म्हटल्यानंतर, पाऊस पडायचा म्हटल्यानंतर असा शांत रीतीनं पडेल का, आता काय गर्जना होईल की नाही, तिथं विजा चमकतील की नाही, विजा चमकतील. पुन्हा त्या ढगांचा गडगडाट देखील होईल आणि मग वृष्टी होईल, मग पाऊस पडेल ना. आता लक्षात घ्या, पर्वत तो पेटलेला आहे, तिथे एक भला मोठा ढग आलेला आहे, विजा चमकत आहेत, पुन्हा ढगांचा गडगडाट होतो आहे आणि मग त्या पाण्याचा काय करील, तो वर्षाव करील. हे जसं तसं अर्जुन रूपी पर्वत शोकरूपी वणव्यानं पेटलेला आहे आणि तेथे सहजच जो सावळा असलेला आणि कृपा अमृतरूपी जलानं परिपूर्ण असलेला हा श्री गोपाळ कृष्ण रूपी महामेघ तिथं येऊन थांबलेला आहे. आता काय होईल, विजा चमकतील. आता विजा चमकणं म्हणजे काय, ते म्हणतात ते सुदर्शनांची द्युती, सुंदर दातांची कांती. हे बोलताना मध्ये मध्ये भगवंत बोलताना त्याचे दात दिसतील की नाही, त्या दाताची कांती ह्यात जणू काय विजा चमकतात, तिची विद्युल्लता झळकती. ते सुंदर दातांची कांती हीच बोलताना मधून मधून चमकणारी काय आहे, विजा आहे. विजा काय सतत चमकतात का, असं लख प्रकाशात पडलेला असतो कायमचा नाही, चमकतात मध्ये मध्ये. तसं त्या भगवंताचे दात देखील काय होणार आहेत, दिसणार आहेत. ते दिसणारे सुंदर दात हेच जणू काय आहे, मधून मधून चमकणाऱ्या विजा आहेत. गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेची, आणि गर्जना करणारी आहे तीच गंभीर काय आहे, त्याची वाणी आहे. आता भगवंत बोलणार आहे, तो गंभीर स्वरात बोलणार आहे. लक्षात आलं का. त्यावेळेस
आकाशात मोठे ढग जर आले, पावसाळा चालूच आहे आता, तर वातावरण कसं होत असतं, एकदम धीर गंभीर होऊन जात असतं. गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता त्याचं ते गंभीर भाषण म्हणजे भगवंत आता पुढे बोलणार आहे ना, त्याचं ते बोलणं कसं असणार आहे ज्ञानोबा राय आपल्याला अगोदरच सांगून ठेवत आहेत. गंभीर वाचा ते आयती गर्जनेची, त्याचं ते गंभीर भाषण हाच म्हणजे त्या ढगांचा काय आहे, गडगडाट आहे. लक्षात आलं का? आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. आता तो उदार कैसा वर्षेल, तो गोपाळ रूपी महामेघ जो आहे तो उदार आहे, तो कसा वर्षाव करणार आहे, तेणे अर्जुना चळू निवेल, त्यामुळं अर्जुन रूपी पर्वत शांत होईल. कसा शांत होईल? अचळू म्हणजे पर्वत, अर्जुना चळू अर्जुन रूपी पर्वत शांत होणार आहे. आणि मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची, आणि मग तेथे ज्ञानाचा नवा अंकुर कसा फुटणार आहे ते कथा ऐका. पुढे असं बोलतील ज्ञानोबा राय. आता तो उदार कैसा वर्षेल, आता तो गोपाळ रूपी उदार महामेघ कसा वर्षाव करणार आहे, ज्यामुळं तो अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होणार आहे. आणि त्यानंतर उन्मेषाची नवी विरुढी फुटेल, ज्ञानाचा नवा अंकुर त्या ठिकाणी कसा फुटणार आहे, ह्या सर्व गोष्टी ते कथा ऐका. मनाची आराणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू, ते कथा मनाची आराणुका ऐका. ही सगळी कथा जी आहे ना, ती मनाच्या एकाग्रतेनं तुम्ही काय करा, ऐका म्हटले. हे सगळं पुढं सांगण्यात येईल, पण तुम्ही कसं ऐकायचं, मनाची आराणुका, मनाच्या एकाग्रतेनं ते ऐका. ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. असं आता पुढं काय घडतंय ते पहा म्हटले. असं कोण म्हटलं? निवृत्तीदास, निवृत्तीनाथांचे दास ज्ञानोबा राय म्हणतात, ते कथा ऐका मनाची आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. ती सर्व कथा मनाच्या एकाग्रतेनं पुढे काय घडणार आहे ते सर्व तुम्ही पहा, असं निवृत्तीनाथांचे दास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नेमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.